नमस्कार मंडळी, आज काहीतरी वेगळी रेसिपी तर मटार पकोडा. तर त्यासाठी मी स्वच्छ मटार धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये लसूण, मिरची, 5-7 मिरच्या आणि आल्याचा तुकडा थोडंसं आता आपण हे सगळं क्रश करून घेणार आहोत. क्रश केलेले एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि 2 वाटी तांदूळ पीठ, अर्धी वाटी बेसन, सोडा, मीठ आणि ओवा हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे. आता क्रश केलेल्या मटारमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि जी पिठे आपण बघितली होती ती सर्व पिठे त्यामध्ये घालून घ्यायची आहे. वाटाण्याचा वलसरपणा असतो त्यामध्येच आधी थोडंसं आपण आता थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत. हे 1 तास तसंच ठेवून देणार आहोत. इकडे गरम तेलामध्ये चमच्याच्या साहाय्याने छोटे छोटे पकोडे आता आपण सोडणार आहोत. खरपूस असे बारीक आचेवर आपले पकोडे तळून घेणार आहोत आपण आणि मस्त आपले मटर पकोडे तयार आहेत. लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का. थँक्यू.